Hello friends, good morning. In last lecture, we have seen the power of a wind turbine for incoming wind velocity in two parts. Still it is not completed. Okay, now we see the remaining part of that equation. We see up to equation number 14. That is power P equal to 1/4 rho A Phi plus Phi into bracket Phi square minus Phi square. In this equation, in one term phi is positive and in another term phi is negative. Therefore, there is certain optimum value of phi, that is phi optimum, for which p is maximum. This maximum value of p can be obtained by differentiating p with respect to phi and equating to 0. We get p max, that is maximum power. Therefore, dp by dv equal to 0. dp by dv equal to 0 equal to 1/4 rho A into bracket phi constant आहे 0. एक टर्म काय एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला. एक्स वाय मग गुणाकार आहे. पहिल्यांदा एक्सचं वाय कॉन्स्टंट, परत वायचं एक्स कॉन्स्टंट. त्या ठिकाणी पी आयचं डेरिव्हेटिव्ह काय होईल 0 होईल विथ रिस्पेक्ट टू पी. पी 1 होईल. दुसरी टर्म काय करा कॉन्स्टंट ठेवा, दॅट इज पी आय स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर प्लस काय करा पहिली टर्म कॉन्स्टंट पी आय प्लस पी, दुसरीचं डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी पी आय स्क्वेअरचं 0 होईल. टॉइस ऑफ पी स्क्वेअरचं काय होईल मायनस टॉइस ऑफ पी, दॅट इज मायनस टॉइस ऑफ पी इक्वल टू 1/4 रो ए इंटू ब्रॅकेट काय झाला 1 झाला इंटू दिस ब्रॅकेट दॅट इज पी आय स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर प्लस phi plus phi into या ठिकाणी मायनस टॉइस ऑफ phi. ओके, phi स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर प्लस हा मायनस टॉइस ऑफ phi ने आत मल्टिप्लाय करा म्हणजे हा काय होईल प्लस मायनस मायनस टॉइस ऑफ phi मायनस टॉइस ऑफ phi आणि हा प्लस मायनस मायनस टॉइस ऑफ phi स्क्वेअर. ओके, 1/4 रो ए इंटू ब्रॅकेट phi स्क्वेअर phi मायनस पी स्क्वेअर हा मायनस टॉइस ऑफ पी स्क्वेअर मायनस थ्राइस ऑफ पी स्क्वेअर आणि हा मधला मायनस टॉइस ऑफ phi. ओके, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी in the form x square plus bx plus c. This is quadratic equation in phi. Okay, in phi this equation can be arranged in phi, that is thrice of phi square plus twice of phi minus phi square equal to 0. काय करा मायनस मल्टिप्लाय करा, हा प्लस होईल हा प्लस होईल हा मायनस होईल म्हणजे थ्राइस ऑफ पी स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ पी मायनस पी स्क्वेअर इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी म्हणजे व्हीच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आला. दिस इज सपोज इक्वेशन 15. च्यावरून काय करा व्हीची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग आपण त्यामध्ये बी ची व्हॅल्यू कशी काढतो, एक्स ची व्हॅल्यू कशी काढतो मायनस बी प्लस और मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. मग मायनस बी किती आहे हा बी ए एक्स स्क्वेअर, ए 3 झाला, बी एक्स बी किती झाला टॉइस ऑफ पी आय प्लस सी किती झाला मायनस टॉइस ऑफ पी आय मायनस व्ही आय स्क्वेअर. therefore मायनस बी that is minus twice of phi plus or minus root of b square 2 phi चा वर्ग 4 phi स्क्वेअर मायनस 4ac 4 a किती आहे 3 आहे इंटू 3 c किती आहे मायनस phi स्क्वेअर मधला मायनस आणि हा phi चा मायनस प्लस झाला डिवायडेड बाय 2a 2 इंटू a 3 that is minus twice of phi plus or minus root of 4 phi square minus plus 4 into 3 phi square divided by 2 into 3. Okay, then we get what that is equal to minus twice of phi plus or minus 4 phi square plus 12 phi square, that is 16 phi square चा रूट किती झाला 4 phi plus or minus 4 phi divided by 6. But phi is not negative, therefore take only positive value of phi. Therefore phi optimum equal to plus twice of phi plus 6 phi 4 phi divided by 6
2 VI प्लस 4 VI किती झाला 2 VI प्लस सॉरी इथं निगेटिव्ह नसणार म्हणजे मायनस टॉइस ऑफ VI आणि हा पॉझिटिव्ह फक्त घ्या पॉझिटिव्ह दॅट इज प्लस 4 VI हा मायनस 2 VI प्लस 4 VI किती झाला 2 VI डिवाइडेड बाय 6 2 VI डिवाइडेड बाय 6 2 ने 6 ला भागा दॅट इज 1/3 VI V ऑप्टिमम इक्वल टू काय किती व्हॅल्यू आली 1/3 VI किंवा VI by 3 is suppose equation 16 put out this value of V optimum in equation that is 14 equation काय आहे आपलं P equal to 1/4 rho A VI plus V into VI square minus V square ची व्हॅल्यू की V ची व्हॅल्यू किती काढली आपण VI by 3 इथं V ची व्हॅल्यू पुट आउट करायची VI plus VI by 3 VI square minus VI by 3 चा स्क्वेअर म्हणजे VI square by 9 ओके बघा इक्वेशन कसं होतं या therefore we get what P max from equation 14 P max V optimum मिळालाय आपल्याला त्यामुळं P max equal to 1/4 rho A into bracket VI plus V is value 1/3 VI into another bracket VI square minus V square value 1/9 VI square okay that is equal to 1/4 rho A हा किती झाला LCM 3 झाला 3 VI plus VI that is 4 VI by 3 4/3 VI या ठिकाणी LCM 9 VI square minus VI square 8 VI square by 9 8/9 VI square आता बघा हा 4 for this 4 gets cancel वरती काय राहिला 8 खाली 9 त्रिक हा 27 27 8/27 रो A VI square VI cube P max equal to 8/27 rho A VI cube that is suppose equation 17 gives power of a wind turbine for incoming wind velocity एवढं हे इक्वेशन आहे हे लक्षात ठेवा ओके मल्टिपल चॉईससाठी जर विचारलं पॉवर ऑफ ए विंड टर्बाइन फॉर इनकमिंग विंड वेलोसिटी किती होईल P max equal to 8/27 rho A VI cube okay then we see next point that is types of wind turbine generator unit types of wind turbine generator unit a wind turbine generator unit converts wind power into electrical power having range from 15 kilowatt to 14 megawatt a wind turbine generator unit converts wind power into electrical power having range from 15 kilowatt to 14 megawatt wind turbine generator unit is divided into two types wind turbine generator unit is divided into two types that is HAWT horizontal axis wind turbine unit and VAWT means vertical axis wind turbine generator unit okay HAW first we say about HAWT horizontal axis wind turbine okay ते हॉरिझॉन्टल ऍक्सिस विंड टर्बाइन पवनचक्की आपल्याकडे आहेत त्या हॉरिझॉन्टल ऍक्सिस विंड टर्बाइन टाइप्स आहेत ओके इट इज हॉरिझॉन्टल ऍक्सिस विंड टर्बाइन युनिट HAWT is nothing but it is horizontal axis wind turbine unit the shaft axis is horizontal and the blades rotate in the vertical plane and shaft axis is हॉरिझॉन्टल मल्टिपल चॉईसला हे लक्षात ठेवायचे HAWT मध्ये शाफ्ट ऍक्सिस कसा असतो हॉरिझॉन्टल असतो ब्लेड्स व्हर्टिकल प्लेन मध्ये असतात इट्स पॉवर कॅपॅसिटी रेटिंग्स आर 15 किलोवॅट टू 3 मेगावॅट पॉवर कॅपॅसिटी रेटिंग्स ऑफ HAWT आर नथिंग बट 15 kilowatt to 3 megawatt okay there are three types of HAWT that are nothing but first type mono blade HAWT second type twin blade
twin blade HAWT and third type 3 blade HAWT. आपल्याकडे 3 ब्लेड HAWT अवेलेबल आहेत. मोनो आणि ट्विन, दॅट इज 2 ब्लेड HAWT म्हणजे पवन चक्क्या आपण बघितलेल्या नाही. There are more 3 types of HAWT. Beside this mono, twin and 3 blade HAWT, there are more 3 types of HAWT that are nothing but first space frame rotor Mansforth design. कुठला टाइप? स्पेस फ्रेम रोटर Mansforth design. It is very large in size. It is very large in size. It has a large framed space structure like a giant wheel which supports the blades in 2 parallel vertical planes. The power ratings are from 3 megawatt to 14 megawatt. या टाइपची पॉवर रेटिंग किती आहे? 3 मेगावॅट टू 14 मेगावॅट. कुठला आहे? स्पेस फ्रेम रोटर Mansforth design. ओके, it is very large in size. It has a large framed space structure like a giant wheel which supports the blades in 2 parallel vertical planes, and the power ratings are from 3 megawatt to 14 megawatt. The second type, windmill type multi-blade design. Windmill type multi-blade design. It has several blades arranged symmetrically round a hub. Multiple choice ला लक्षात ठेवायचं. Windmill type multiple blade design has several blades arranged symmetrically around a hub. It is used for pumping sets and not for power plants. It is used for pumping sets. पाणी उपशासाठी लहान पंप असतील and not for power plants. Then third type, bicycle wheel multiple blade design. तिसरा टाइप कुठला? bicycle wheel multiple blade design. It has symmetrical construction with several blades like spokes of a bicycle wheel, but with certain thickness and slant. It is also used for pumping sets and not for power plants. This type is also used for pumping sets and not for power plants. Okay. Then next type म्हणजे HAWT चे 6 प्रकार झाले, 6 टाइप झाले. पहिले 3 म्हणजे मेन 3 आहेत. मोनोब्लेड HAWT, ट्यून ब्लेड HAWT, 3 ब्लेड HAWT. Beside that there are 3 types that are nothing but space frame rotor Mansforth design. दुसरा आणि याची पॉवर रेटिंग कशी आहे? 3 मेगावॅट टू 14 मेगावॅट. दुसरा टाइप विंडमिल टाइप मल्टीब्लेड डिझाईन. हा फक्त कशासाठी? पॉवर पंपिंगसाठी यूज केला जातो, पंपिंग सेटसाठी यूज केला जातो. दॅट इज नॉट यूज फॉर पॉवर प्लॅन्ट्स. आणि थर्ड कुठला? बायसिकल व्हील मल्टिपल ब्लेड डिझाईन इज ऑल्सो यूज फॉर पंपिंग सेट्स अँड नॉट फॉर पॉवर प्लॅन्ट्स. ओके. आणि दुसरा टाइप मेन टाइप VAWT म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाइन. It is vertical axis wind turbine unit. The shaft axis is vertical and the blades rotate in horizontal frame. हे मल्टिपल चॉईसला लक्षात ठेवायचं. It is vertical किंवा in vertical axis wind turbine, the shaft axis is vertical and the blades rotate in horizontal plane. It is not much popular as that of HAWT सारखा हा पॉप्युलर नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला horizontal axis wind turbine बघायला मिळतात. VAWT is divided into 2 types. VAWT is divided into 2 types, that is Darwin's wind turbine with high configuration and VAWT with H configuration. The first type has 2 subtypes that are nothing but very large vertical axis VAWT, very large vertical axis VAWT. Its output is 4 megawatt, and large vertical axis VAWT, its output is 10 to 14 megawatt. या ठिकाणी आपण थांबून राहिलेलं पुढच्या पिरियडला बघू. ओके, थँक्यू.